नमस्कार भाविको. मागच्या अध्यायामध्ये आपण वैधृती व्यतिपात ह्या महिम्याचं, ह्या पर्वकालाचं काय प्रभाव आहे, त्याच्यावर काय दान करावं, ते दान केल्याने कोणाचा उद्धार झाला, काय फळ मिळतं हे आपण बघितलं. आज आपण पौर्णिमा, अमावस्या, द्वादशी हे जे पर्व राहिलेत त्याबद्दलचं आपण या ठिकाणी कथा भाग ऐकणार आहोत. तेव्हा सर्वांनी शांत चित्ताने ऐका. पुरुषोत्तम भगवान की जय. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरि यत्कृपातमं वन्दे परमानंद माधवम. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. जय सद्गुरु समर्था अनाथनाथा कृपावंता मोक्षो शरणांगत होता जन्म वार्ता तया नाही. ऐसे देतसा कृपादानासी म्हणून शरणांगत पायासी भावार्थ धरुनी मानसी शरद चरणाशी आलो असे. मी तव अनंत अपराधी अगणित पापाची वृद्धी परी कृपाळू तू दयानिधी ने सिद्धी परमार्थ. ऐका श्रोते ओ सावधान मलमास परमाख्यान मागील अध्यायी कथन व्यतिपात वैधृती महिमा वर्णिला. 5 पर्वे यांचा प्रश्न लक्ष्मीने केला जे आपण तया माझी सांगितले 2 पुढे अवधान दीजे. शतांशतं च संक्रांतो शतोत्तम विशुवेषु च युगादो तच्छतगुणं मयने तच्छताधिकं सोमग्रे शतगुणं तच्छतं तुरविग्रहे असंख्यत्वं व्यतिपातेन दानं दात्वां विदो विदो. उत्पातो लक्षगुणितं भ्रमणे कोटिरुच्यते अर्भुतं पतने प्रोक्तं मक्षय्यं पतिते फलं. शुभे व्यतिपात दिने वहन स पंचगव्येन महानदीजले उपासते वा यमुना नदीजलं जप्ये च शुद्धो व्यतिपातते नमः. श्री विष्णू वदतसे निके ऐक शिराब्दी कन्निके मागे कथिले पर्व देखे पुढे ऐके अति आदरे. व्यतिपात वैधृती वर्णन तुझ म्या केले निरोपण तयाही वरे शतिगुण ऐसे महिमान पुढारी. एक संक्रांतीचे फल एके ठाई तयावरे शत पर्वणी अधिक पायी युगायुगी मासादी आयनेही होत असे विशेष. तया शतगुणे अधिक चंद्रग्रहण असे देख तया ते शतगुणे अधिक सूर्यग्रहण बोलिले असे. असंख्य व्यतिपात केले दान कोटी तीर्थे केले से भ्रमण किंवा पंचगव्यादी प्रायश्चित्य जाण व्यतिपात स्नान गंगोदका कोटी पुरश्चरणे जपनाई सूर्यग्रहण होई तया वरिष्ठ अधिक पायी ऐके नवाये शुभानने. अहो हे पौर्णिमा महिमान वर्णनु शके चतुर्वक्र ब्रह्मा ते बोलावयाची विसा बोलता बोले न बोलवे. पौर्णिमा दिनी प्रातस्नान जो नर करिया आपण तयायसा पुण्य पावन दुजा आन असेना. किंचित सुवर्ण अथवा काय दान जिजे ब्राह्मणा ते पायी विप्रभोजन माध्यान्न समय त्या एवढा नाही पुण्यवान. षड्रस मिष्टान्न पायी वाडी ब्राह्मणा ते स्वगृही बरी दक्षिणे सहित वस्त्रती अर्पी भावे आदरे. वैशाखी कार्तिकी मागी रौद्री ब्राह्मी च वैष्णवे विशेष फलदास्तित्वं पिंडदाने क्षयं फलं. वैशाखी कार्तिकी माघी श्रेष्ठता जाणिजे तिघी फाल्गुनी चैत्र नवविधी पौषी त्रिशुद्धी जाणिजे. त्या इतक्या पौर्णिमेते वेगळाली असे दैवते ते परिसाहू तू ते ऐकून निरुते भाविनी. ज्येष्ठ पौर्णिमा ते पायी ब्रह्मा सर्वत्र देवतराई
आषाढी दे नारायण रूपे तेही जाणीजे. म्हणून करावे व्यासपूजन, व्यासरूपे साक्षात नारायण. या लागे करावे पूजन, भाव धरुनी मानसी. नादिसिद्धी आषाढी, पूर्वे हंसरूपे श्रिया गुढे. म्हणून परमहंस प्रौढे, परंपरा पुढे चालतसे. परमहंस रूपे नारायण, म्हणून व्यासरूपे नारायण. या लागे अगत्य की जय पूजन, हंसरूपे नारायण म्हणून. माघमासी माधव देवता, फाल्गुनी रुद्रदेवता, चैत्र देवता अनंता. ऐसे तत्वता निर्धारे. वैशाखी पितृदैवत दान, मार्गशीर्षी यक्ष किन्नर दान. देवी भवानी ते दान, पौषी पौर्णिमा बोलिजे. ऐसी या पर्व काळे जाण, प्रतिमासे की जय पिंडदान. तेणे समग्र देवता तुष्टमान, आशीर्वचन पै देते. स्नान विधी दान पुण्य, जे आचरिते भावे जाण. तयाचे ऋण जाय निरसून, नसे अनुमान यदर्थी. पंचमा यज्ञ पितृतर्पण, यथोक्त की जय ब्राह्मण भोजन. प्रतिमासी जय करीती आचरण, तया नारायण संतुष्टे. मासा मासाचे ठाई जाण, येतते तिथी पर्व लक्षण. तरी का करावे अनुमान, बहुत धन लागेना. अल्पवेचे पुण्य विशेष, पोरी कोणी न धरती सायाच. ये रवी पिशून येता गुराच, करीती सायास आदरे. ते खर्च करीती बलतैसा, व्यर्थ वेचिती वयसा. परिसत्कारणी न वेचिता पैसा, गरजते सजे ठरा पुराणे. पुराणिक सांगतसी गेले, व्यासादिकी ही काव्य केले. पुराणे विस्तारून ठेविले, परिजनन चाले या वाटे. फुकट स्वल्पाचे स्वल्प, ते कोणी न नेणती अल्प. वृथा जल्पता ती जल्प, अभिमान कल्प भोगिती. शिष्णोदर प्रारंगत, जगा माझी रूढी बहुत. नेवणोनिया हित हित, भगवंती देख अंतरिले. वीट न मानाव बोलण्याचा, पुढे मागुता नरदेय कैचा. क्षणेक संगरती सुखाचा, नये कामाचा बापांनो. जाय पाहता सोन्याची घटी, मागुतीने लक्षिता लक्ष कोटी. करिता संसाराची आटाटी, जन्मशे विठई निर्फळ. उदरा लागी करावे नीच सेवन, तेथे पाप पुण्य न विचारता धन. मिळवावे संसारा लागून, शेवटी कणव संगती. हे तो जगाची जग प्रौढी, प्रचित पाहता ती रोकडी. परी कोणी न करीती तातडी, प्रपंच साकडी उगवावया. असो जे करतील जैसे, तव ते भोगतील तैसे. क्रोध येऊ नये मानसे, वदलो फारसे म्हणून. कथा भाग राहिला मागे, सांप्रत तो वधावा लागे. पौर्णिमा महिमा रमारंगे, सांगितला निजांगे रमे लागे. म्हणले महालक्ष्मी, 5 पर्वाचं तुला मी सांगितलं, त्यापैकी 2 पर्व आपण सांगितलेत, वैधृती व्यतिपात. परंतु अजून जे पर्व आहेत, पौर्णिमा, अमावस्या, द्वादशी, हे पर्वांचे फल यापेक्षाही शताधिक आहेत म्हणले. आता वैशाख, कार्तिक, माघ हे 3 महिने याच्यामध्ये श्रेष्ठ आहेत. त्यामध्ये फाल्गुन महिना, चैत्र महिना, पौष महिना हे सुद्धा त्रिशुद्धी असे आहेत म्हणले. ह्या प्रत्येक पौर्णिमाचे दैवत सुद्धा वेगवेगळे आहेत. ज्येष्ठ पौर्णिमा ते ब्रह्मा. बघा, ज्येष्ठ महिन्याला कुठली येते? वटपौर्णिमा. त्या दिवशी आपण काय करतो? वटबोले, ब्रह्मा सावित्री पूजन. आपण वटपौर्णिमेला जातो. वडाची म्हणजे ब्रह्माची आणि सावित्रीची त्याच्या ठिकाणी पूजन करतो. आषाढी पौर्णिमा, आषाढी कुठली असते? गुरुपौर्णिमा. म्हणून आपण व्यासांचं पूजन करतो, आपल्या गुरूंचं नामस्मरण करतो, गुरूंचं पूजन करतो. पुढे माघ महिना येतो. माघ महिन्यामध्ये प्रत्यक्ष विष्णू देवता असते. फाल्गुनीमध्ये जी पौर्णिमा येते ती होळीची पौर्णिमा येते, त्याला शिव म्हणजे रुद्र त्याचं दैवत आहे. चैत्र पौर्णिमेला अनंत असतो.
आणि वैशाख पौर्णिमेला पितृदेवता असतात. मार्गशीर्षामध्ये यक्ष किन्नर असतात, भवानी असते. पौषीमध्ये पौष पौर्णिमा, बघा शाकंभरी नवरात्र असतं आणि त्या पौष पौर्णिमेला त्याचं नवरात्र समाप्त होतं. त्या देवीचं नवरात्र आपण त्या ठिकाणी मानलं पाहिजे. अशा प्रत्येक पौर्णिमेला, प्रत्येक पर्वकाली तुम्ही जर पिंडदान केलं तर सर्व देवता तुमच्यावर प्रसन्न होतात. आणि पौर्णिमेचं महत्त्व याच्यासाठी आहे की तुमचं कोटी कर्ज असेल, ऋण असेल. आता ऋण काय काय आहे? पूर्वजन्मात सुद्धा ऋणवैराग्य असते. मग हे पूर्वार्जित ऋण, ह्या जन्मामधलं असलेलं आपलं आर्थिक ऋण, बरं कोणी उपकार केले ते सुद्धा आपल्या डोक्यावर ऋण असतं. मग असे कोटी ऋण आहेत म्हणले. कोणाला करोडो रुपयाचं कर्ज असतं आणि हे कस काय फिटेल म्हणून ध्यास असतो. त्याच्याने प्रकृती असते. म्हणून जो असं पौर्णिमेचं महिमा, पौर्णिमेला दान पुण्य जो करेल, पुण्य जोडेल, त्याचं कितीही ऋण असो त्या ऋणातून मी मुक्ती दिली म्हणले. पंचमहायज्ञ रोज करा, पितृतर्पण करा, निदान पौर्णिमेला करा, अमावस्येला करा. ब्राह्मणांना भोजन घाला. भोजन नाही देता आला त्यांना, त्यांच्या भोजनाला लागेल एवढा शिधा तरी द्या, वस्त्र द्या. याच्यासाठी खूप काही करावं लागत नाही. बघा म्हणले, एरवी नाही तर आपला वायफळ खर्च होत असतो, व्यर्थ होतो, सत्कारणी होतो का? मग हा मनुष्य देह जो आहे हा पुन्हा पुन्हा आपल्याला मिळेल याची काय शाश्वती आहे? म्हणून याच जन्मामध्ये आपण काही दान पुण्य करू शकतो. ह्याच जन्मामध्ये, याच देहामध्ये आपण चांगले विचार करू शकतो. आणि आपण चांगले विचार केले तर आपलं कधीही वाईट घडत नाही. आपल्या मुलाबाळांचे चांगले विचार होतात. कारण गुणसूत्रानुसार जन्म झालेला असतो. आपले जसे गुण असतील, जसे अवगुण असतील, तसे आपल्या मुलाबाळांना ते स्वीकारतात. म्हणून सद्विचार ठेवा, चांगले विचार ठेवा. ते आपल्या मुलाबाळांना, आपण काय म्हणतो, आपल्या मुलाबाळांना कामी येईल. का? की हा अनुभव असतो, हे शिक्षण असतं. ह्या शिक्षणातून आपले मुलं घडत असतात. ही संस्काराची शिदोरी आपण त्यांच्याजवळ देत असतो आणि त्या शिदोरीवर ते त्यांचं आयुष्य पुढे काढत असतात. म्हणून आपल्याला सुद्धा मोक्ष मिळेल आणि आपल्याबरोबर जे पण मित्र असतील, आपले पारिवारिक असतील, त्यांना सुद्धा मोक्ष प्राप्त होईल, त्यांना सुद्धा चांगला जन्म प्राप्त होईल. याच्यासाठी तुम्ही इतर वायफळ खर्च न करता याचं थोडंसं पुण्य खर्च करा, पुण्यदान करा. बघा, माझ्या बोलण्याचा तुम्हाला राग येईल, परंतु काही मानू नका राग. मी जे आहे याच्यामध्ये लिहिलेलं तेवढं तुम्हाला सांगतोय आणि कळकळीने सांगतोय. म्हणून तुम्ही हे ऐका. हे एवढं पुराणं लिहून ठेवलेले आहेत देवादिकांनी. त्याच्यामध्ये हाच उद्देश आहे. आपल्या आईवडिलांचं सुद्धा आपल्या मुलांबद्दल जेवढं प्रेम असतं ना, तेवढं त्या ईश्वराचं आपल्यावर असतं. म्हणून त्यांच्या प्रेमाला आपण तेवढंच याच्यामध्ये उतरलं पाहिजे, तेवढंच आपण सुद्धा प्रेम केलं पाहिजे. अशाने तुमची वंशवृद्धी होते. बघा, आता पौर्णिमेचं तुम्हाला काय आहे ते महिमा सांगतो. म्हणले, यावत् जीवं मर्त्यलोके स्नानादिभिकृते स्नानेनेकेन पूर्णया दिनं भवति सार्थका. क्षणेक जाणुनी संसार दयाळू तो जगदीश्वर. मृत्यूलोका केला प्रसार तरुणोपाय मानवाते. अहो, काय सांगतात, कोणाच्या जीवाचा भरोसा आहे? आज आपला वेळ आहे, उद्या कुठल्या पुढचा क्षण सांगता येत नाही. तरी सुद्धा मनुष्य अहंकार करत असतो. मी काय मोठा आहे, हा मीपणा सोडा.
सर्वांशी प्रेमाने वागा. पुढचा क्षण आपल्याला माहिती नाही, त्याच्यामुळे सर्वांशी चांगलं प्रेमाने वागा. बहुत सुलभ उपाय सांगितला असे देवादिदेव. पौर्णिमादाने स्नान दान तपाव कीजे निर्वाह जन्माचा. आपला जन्म सार्थक करून कीजे पूर्वजांचे उद्धरण. हे विषयीचे कथन सोहे जनार्दन वदते. ऐकव क्षीराब्दी बाळी अमावस्येची नवाळी. अमावस्येची नवाळी श्रवण केल्या सकळी होय होळी पापांची. मासा मासाची आहे अंती येतसे अमावस्या तिथे. तरी स्नानदान यथा पद्धती करावे निघुते आदरे. स्नान संध्या संध्या देवतार्चन करो नियामग हवन. मग कीजे तिल तर्पण ब्राह्मण भोजन यथाविधी. श्राद्ध कीजे यथास्थित पिंडदान करून युक्त. तेणे पितृगण संतोषित आशीर्वाद ते कुळाते. ऐच्छै प्रत्यय अमावस्येसी आचरावे निश्चयसी. तये दिनी पितृलोकासी पितरांशी संतोष. ते दिनी पितरा लागुनी पितृलोकी करीती सन्मान. देवनिविष्टान्न भोजन तेणे पितृगण आनंदती. मग संतोषने देते आशीर्वचन. तेणे वंशवृद्धीचे होते जाण. जया ते वाटे वावे कल्याण पावे सदन वैकुंठे. तेणे अवश्य करावे पिंडदान न केली अपाय दारुण. आणि मोक्षरूप कल्याण सावधान परिसावे. एकमासवरी उपोषण पितरांते होतसे जाण. मग तया ते करावे लागे वायुभक्षण. तव ते कोपुन शापाती. त्याची शापास्तव पाही संसारपुरी न पडेची काही. कष्टी होते सर्वदाई म्हणते आमचे दैव हेची पै. आदो आचरण करीती सरस मग बोलवीत ठेविती प्रारब्धास. कुसमुसून साधिते संसारास दुर्न्याव्यास निजमनी. जिताधड न बोलती वचन मग कोठून करतील पिंडदान. जुळायस्याचे पुत्रपण काय वाचून संसारी. धन्य धन्य ते पितृभक्त अमान्य न करीती वचनाते. सदा सर्वदा पूर्विती येत मागितला पदार्थ देताती. जिवंत असता सन्मान मेलिया करती गयावर्जन. प्रतिमासी अमावस्येसी जाण ब्राह्मण भोजन श्राद्धयुक्त. सुफळतयाचा संसार सदा तुष्टमान श्रीधर. आशीर्वाद देती अमर हो कल्याण मिळवणी. ऐसे जे का पितृभक्त पायी माझे नमन तयाचे पायी. हेची बुद्धी सर्व काळ हृदय देवशेषशाही परमात्मा. सांप्रत कले माझे पुत्रपण किंचित ऐकावे वर्णन. क्रोधे न करावे पूर्ण न सामान्य वचनाची. आपुल्या सुख स्वार्था पिता साचवी द्रव्यार्था. नेणोनी पाप पुण्यपंथा धन सर्वतः साचवीतसे. म्हणे मुले माझी अज्ञान माझे झाले वृद्धापण. कामा येई शेवटी धन पुत्रा लागून माझिया. मग ते पुत्र होती तरुण पितया ते आले वृद्धपण. सदा हेळसिती दारुण मागता धन न देती. पिता आपले धन मागे तयावरी डोळे फिरविती रागे. म्हणे मी याचे काय ऋण लागे वडील उपार्जित पाहिले. बालत्वापासून पाळीला तोडीचा गाज चारिला. शेवटी पुत्र कामान आला वृद्धपणी पितया ते. ऐसेही पुत्र असती नको देवा ऐशाची संगती. जिता नाही नाही गते मेलिया सद्गती केवी होय. म्हणून एकच पुत्र बला जेळे कुणांचा उद्धार केला. हेही परत्र साधिनी बला वंशा केला उद्धारू. ऐसे जे का सुपत्र पायी तेची आचरिते अमावस्या व्रताई. आणि पुण्यकर्म पायी परलोक पायी साधिते जय. जे नर करती पिंडदानाते बरी आचरिते व्रताते. तयाही वरी वनमासाते विशेष पर्वणी अमावस्या. वर्धते प्रत्ययं सत्यनात्रं कार्या विचरणा. मासी मासित्वं अमावस्या दिने प्राप्ते नराधमा. ऐसी पर्वे दोन पाये पौर्णिमा अमावस्या ती. तुम्हा निमे दिले बरवे शेषशाही बदलासे. जे नर ऐकून नाचरिते पुराण श्रवणी न बैसते. तयाची न चुके यातायाते पुनरावृत्ती सुखेन. पितरा ते न करीती तोष तयाची संतती होय नाश. या लागी श्लोकाधार विशेष श्रवण कीजे आदर. तम्मा संपितरस्तस्य कुर्वतो वायुभोजन. तस्य विघ्नं प्रयच्छन्ति क्षुदितास्तृषितास्तथा. ते संतती नाशन्ति संपदो भवान्निच. तस्मात् मायां कर्तव्यं
स्नानदान जपादिकम. या लागी श्रोते जन हो, मला मासा ते पाहो, आगत्य व्रता ते आचरा हो, कराला हो परमार्थाचा. मग आता अशा प्रकारे पौर्णिमेचं महत्त्व झालं. आता अमावस्येचं महत्त्व आहे. आता या अमावस्यामध्ये प्रत्येकाने स्नान संध्या, देवतार्चन, तिळ तर्पण, पिंडदान हे पितरांसाठी हे करायचं आहे. पितरांसाठी तिळ तर्पण करा. आता प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला का सांगितलं आहे? तसं श्राद्ध पक्ष आहे. आपण जर अमावस्येला जर काही दान धर्म केला नाही, पितृतर्पण केलं नाही, तर आपल्या पितरांना यातना होतात आणि ते तिथून ज्या योनीत असतील त्या योनीमधून ते आपल्याला शाप देतात. त्यांना वायुभक्षण करावं लागतं आणि ते शाप देतात. हा पितृशाप आपल्याला, आपल्या मुलाबाळांना फार कष्ट होतो, फार त्रास देतो. आणि म्हणून आपण मग सर्वीकडे आपण जातो तेव्हा पितृदोष आहे तुमच्या घरात याच्याने असं होत आहे. आपण म्हणतो आपण एवढं दानधर्म करतो, आपण एवढं चांगलं करतो, देवतार्चन करतो, मग आपल्या मुलाचं लग्न का होत नाही? मग आपल्या घरामध्ये संतती का होत नाही? आपल्याला आरोग्य का लाभत नाही? आपल्याला संकट का येतात? तर त्याचं कारण भाविक होय हेच आहे की हा पितृदोष गरुड पुराणामध्ये विष्णूंनी सुद्धा फार मोठं सांगितलेलं आहे. भागवतामध्ये सुद्धा याचा उल्लेख आलेला आहे. बघा, वडिलार्जित शेतीवाडी सर्व असते. आई वडील आपल्या मुलांसाठी ती शेती जी असेल, आपली इस्टेट जी असेल ती सांभाळून ठेवतात. का? की माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी सांभाळलं, मी माझ्या मुलांसाठी ते सांभाळलं. कारण मी काही ते कमवलं नाही, हे वडिलांचे वडिलोपार्जित आहे. हे धन जे आहे, शेती जी आहे, हे सर्व वडिलोपार्जित आहे. किंवा कोणी आयुष्यभर कष्ट करतात आपल्या मुलाबाळांसाठी, धन संचय करतात. अहो, मुलं मोठं करणे फार कठीण आहे. हे संसारच कठीण आहे. प्रत्येक प्रसंगामध्ये आपल्याला मुलाबाळांसाठी काही ना काही त्यांच्यासाठी करून पुढे जावं लागतं. पितृदोष अत्यंत वाईट असतो. बघा, जिवंतपणी म्हणले धड बोलत नाही आणि मेल्यावर तो काय श्राद्ध करणार? वाडवडिलांची संपत्ती वडिलांना वार्धक्यपण येतं, मुलाच्या ताब्यात येते, मुलगा त्यांच्यावर रागाने बोलतोय. त्यांना दान धर्म करायला काही घडू शकत नाही. कारण म्हातारपणे, जरा, मृत्यू हे वार्धक्यपणे परावलंबित्व आहे. मग हे परावलंबित्व का बरं? तुकोबारायांनी फार छान सांगितलंय. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे दिवा. हे देवा, असा पुत्र दे, तो सात्विक असला पाहिजे. म्हातारपणी आईवडिलांची सेवा त्याने केली पाहिजे. आणि असा जो आईवडिलांची सेवा करतो त्याला कसल्याही गोष्टीची उणीव, कमतरता पडत नाही. त्याच्या मुलाबाळांना सुद्धा कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही, कष्ट होत नाही. बरं, तुकोबारायांनी आधी कन्या मागितली आहे. बघा, कन्याचं का मागितलंय? हा प्रसार मोठा होईल ग्रंथाचा, परंतु एक थोडक्यात सांगतो की मुलगी जी असते ती 2 कुळांचा उद्धार करते. मुलगा फक्त आपल्याच कुळाचा उद्धार करतो. म्हणून हा विषय मोठा आहे, पण तरी सुद्धा सांगतो की असा मुलगा पाहिजे की ज्याने पिंडदान केलं पाहिजे. प्रत्येक महिन्याला अमावस्येला
पिंडदान नाही झालं तिल तर्पण करा, नाही झालं ब्राह्मणांना शिधा द्या. जे आपल्याकडून शक्य असेल तसं प्रित्यर्थ हे आपण केलं पाहिजे. आणि मग तुम्हाला सांगतो की तुम्हाला कुठल्याही प्रकारची कमतरता हे पडू देत नाही. या ठिकाणी एक प्रश्न येतो की आपण कावळ्याला दिलं, आपण ह्या इथे जे दिलं ते आपल्या पितरांना का बरं पोचतं, कसं पोचतं? बघा, आपल्याकडचे जे चलनी व्यवहारी जे आहे व्यवहार, आर्थिक संपत्ता, रुपये नाणे जे आहेत, आपण विदेशात गेलो तर तिथे ते कसं बदलतात, ते डॉलरमध्ये होतात. तसं आपले पितर ज्या योनीमध्ये असतील त्या योनीमध्ये त्यांना तिथे सुख प्राप्त होतं आणि त्यांना ते तिथून आशीर्वाद देतात, त्यांना आनंद वाटतो आणि ते तिथून आशीर्वाद देतात. गरुड पुराणात उल्लेख आहे की आपले जे पितर असमाधानी असतील त्यांना मोक्ष मिळत नाही. मग अशा वेळेस त्यांना आपल्या घरावर श्राद्ध कर्माच्या दिवशी त्यांना आपल्या घरावर येण्याची आज्ञा असते. आणि आपण जर काही श्राद्ध, त्यांना वायुरूपाने भक्षण करतात. आणि आपण जर काही श्राद्ध केलं नाही तर ते रक्त पितात असं सुद्धा म्हटलंय आपल्या मुलांचं. हे फार कठीण आहे. म्हणून अमावस्येला किंवा त्यांच्या श्राद्ध तिथीला आपण हे केलंच पाहिजे. म्हणून असा पुत्र दे देवा, आपणच असं वागावं की आपले मुलं तसे वागतील. मग असं या अमावस्येचं महत्त्व जे आहे हे तुम्हाला सांगितलं आहे. पूर्वी वैधृती, व्यतिपात, आता पौर्णिमा आणि अमावस्येचं महत्त्व हे देवी तुला सांगितलंय म्हणले. आपल्याला जर ह्या 84च्या योनीच्या फेऱ्यातून जर म्हणले मुक्तता पाहिजे असेल तर पितरांचं आणि देवाचं तुम्ही दानधर्म करा त्यांच्यासाठी, नाही तर तुमची संततीचा नाश पण होतो म्हणले. फार विचित्र आहे. या लागी श्रोते जनो हो मला मासा ते पाहो, अगत्य व्रता ते आचराओ, कराला हो परमार्थाचा. जैसा लाव घेता संसारी तैसाच गीते परमार्थावरी, तेणे चुकेल येरदारी जन्मवारी खंडेल. हा नरदेह परमसांग, येथे धरावा सत्संग, सत्संगा विना साधन मार्ग, हातानं लागे सर्वता. म्हणून मलमा सावधी साधा होयची संधी आधी, गाठ घाला मूळपदी, भजा गोविंद आदरे. अहो, आपण स्वार्थाशिवाय देवाची कधी आठवण करतो का? पुण्य कमवावं म्हणून करावं का देवाचं नामस्मरण? नाही. अहो, तो न मागता आपल्याला देत असतो. आणि सुखदुःख हे जे आहेत, ऊन आणि सावलीचा हा खेळच आहे. हे तर जन्मोजन्मी सुटणार नाही. मग या जन्मोजन्मीतूनच आपल्याला मुक्तता पाहिजे. आणि हे संकट आले तरी संकटातून तारून नेण्याची शक्ती देत असा तो एकच परमेश्वर आहे. अहो, त्याला तुम्ही निस्वार्थ बुद्धीने काही न मागता त्याच्याजवळ तुम्ही शरण जा, त्याचं नामस्मरण करा. बघा, तो सर्व तुमचं, कारण त्याने परत मी तो श्लोक सांगतो, अनन्य चिंतयंतो माम ये जनाम परिउपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेम. तुम्हाला काय हवं आहे ते देवाला माहिती आहे. तुम्ही हात जोडून मागू नका, तुम्ही त्याचं नामस्मरण करा. तो तुमच्या समोर उभा आहे. तुम्हाला तो शक्ती देईल, तुमच्या सर्व संकटातून तो तुम्हाला तारून देईल. म्हणून नामस्मरण करा. भजा गोविंदी आदरे. स्वस्ति श्री अधिकमासम आत्म्यग्रंथ पद्मपुराणाचे संमत मनोहर सुत विरचित द्वादशोध्याय गुणा. आज आपण अमावस्या आणि पौर्णिमा दोन पर्वकालाचं महत्त्व पाहिलं. पुढच्या अध्यायामध्ये द्वादशी पर्वकालाचं महत्त्व पाहणार आहोत. हे महत्त्व कोणी आचरण केलं, हे द्वादशीचं व्रत कोणी केलं, त्याला काय पुण्यलाभ झाला, हे आपण बघणार आहोत. स्वस्ति श्री अधिकमासम आत्मग्रंथ पद्मपुराणाचे संमत मनोहर सुत विरचित द्वादशोध्याय गुणा. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. श्री कृष्णार्पणमस्तु.